सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा छोट्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या चॅनलला काही लोक आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आहे तळेगावचा पाऊस. सगळीकडे खूपच पाऊस आहे. मस्त बहिणीने आज सकाळी नाश्त्याला बेत केला होता, इडली आणि म्हणजे ओल्या नारळाची चटणी, आणि ती त्याचे आप्पे टाईप पण बनवणार होते त्याच पिठाचं. म्हणजे फक्त आप्याच्या पात्रामध्ये तेल घालून ती आप्पे बनवणार होती. आणि बहिणीने छान अशी इकडे खोबऱ्याची चटणी बनवली होती. खोबरं, लसूण, मिरची, थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलं. तेल घातलं कढईमध्ये, मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि छान फोडणी घातली आणि गॅस बंद करून टाकला. थोडीशी साखर, मीठ असं चटणीमध्ये घातलेलं होतं. इकडे आप्याचं भांडं ठेवलेलं होतं आणि त्याच्यात तिनं तेल घालून घेतलं होतं आणि त्याच्यात फक्त ती इडलीचं जे पीठ आहे ती त्याच्यात म्हणजे घालणार होती. तसे आप्पे पण खूप म्हणजे खायला ती बोलली की छान लागत आहेत. तर मग नंतर तिने असं सगळं पात्र भरून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं. तर असे तिने छान बनवले इडलीच्या पिठाचे आप्पे. तर तुम्हाला मी दाखवते तयार झाल्यानंतर. हे बघा, खूप छान अशी चटणी आणि इडली. असं आहे आज बहिणीकडे सकाळी सकाळी नाश्त्याचा बेत. तर आता ती काय करायला लागली, जे आप्पे हे केलेले होते ते हे करून घ्यायला लागली, पलटी करून घ्यायला लागली. खालची बाजू वर करायची फक्त, कारण ते काही चिटकत वगैरे नाहीत. आणि तिनं तेल पण घातलेलं आहे. तर सगळे आप्पे तिने उलटे करून घेतलेले आहेत. तर तयार झालेले छान असे आप्पे. आणि इकडे इडल्या पण तयार झालेले आहेत, ती घ्यायला लागलेली आहे काढून. हे बघा, खूप छान अशा इडल्या म्हणजे फुगल्या आहेत. मस्त अशा स्पंजी इडल्या झालेल्या आहेत. तर कसा वाटला सकाळचा नाश्ता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर नाश्त्याला आलेली आहे तन्वी पण. सगळ्यांनी मिळून आम्ही असा छान नाश्ता केला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.